मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. IPLची लीगमधली म्हणजे RCB आणि SRHचं लीग स्टेजमधल्या मॅच संपल्या. दोघांच्या 14 मॅच झाल्या. RCBने टॉपला फिनिश केलं. आज RCB हरले. रन रेटने ते लोक टॉप फिनिश केलं. जर 88 रन्सनी हरले असते ना तर थोडे खाली आले असते आणि हे लोक आले असते सेकंडवर. कोण? SRH. आज SRHनी भयंकर स्कोर केला. 255 4 विकेटवर. RCBने पण 200 केले 4 विकेटवर. अभिषेक शर्मा 243चा स्ट्राईक रेट प्लस रेड्डी 241चा स्ट्राईक रेट. ईशान किशन 171 स्ट्राईक रेट. आपला हा क्लासन पण वाटतं 214चा स्ट्राईक रेट. परत हा 178चा होता ट्रॅव्हिस हेड. तर ह्या स्ट्राईक रेटने प्रत्येक बॅट्समन खेळणार तर एवढा स्कोर होणारच ना भाई. मी तर आता हल्ली किती वेळा तरी बोललो माझ्या व्हिडिओमध्ये, जी पण टीममधले 2 प्लेयर जरी 200+ स्ट्राईक रेटने खेळणार कमीत कमी 20-25 बॉल आणि त्यांचा स्ट्राईक रेट 200+ असतो की टीमचा स्कोर 200+, 230-50पर्यंत असणारच असणार. अभिषेक शर्मा आणि काय खेळले आज, बापरे. एका बॉलरला नाही त्यांनी ठेवलं आणि आज तसं प्लॅनिंग चांगलं केलेलं. त्याला ऑफ साईडला जो चांगला होता तिथे टाकत होते बॉल, पण त्यांनी लेग साईडला पण जे टाकले बॉल तिकडे त्यांनी 6-4 मारले आणि 56 का 54 केले 23 बॉलमध्ये. तिथेच ट्रॅव्हिस हेडनी पण 16 बॉलमध्ये 24 का 34 केले. ईशान किशन 79 केले 43 बॉलमध्ये. क्लासन 57 आय थिंक 26 बॉल आहे वाटतं, 26 का 24 बॉल. आणि हा रेड्डी 19 बॉल नाही 19 बॉल नाही सॉरी 11 बॉल 13 बॉल आहे. 244 सगळे त्यांचे 50+. भुवनेश्वर 54, 52 पण काय आहे. हेझलवूड 54. दुसरा अजून एक दुसरा कोण बॉल होता तो पण 50+ आहे. बाकी ते त्या लोकांनी पण 3-3 ओव्हरमध्ये 40+ रन दिले, 40 किंवा 36 वगैरे. तो स्पिनर होता सुयश, त्यांनी जरा बरी टाकली. आणि बॅटिंगमध्ये आज श्रेयस अय्यर व्यंकटेश अय्यर आलेला ओपनिंगला विराट कोहलीबरोबर. त्यांनी 19 बॉलात 44 स्कोर केला. त्यांनी पण 250+चा स्ट्राईक रेटने खेळला. तो कोहली हा थोडा स्लो आणि लवकर आउट झाला. 11 बॉल 15. रजत पतीदार आणि पडिकल पण लवकर आउट झाला. त्याचा पण स्ट्राईक रेट 150च्या आसपास होता काहीतरी. रजत पतीदारनी 56 केले. त्यांनी पण काहीतरी 170 काय 150 स्ट्राईक रेटने केले. कृणाल पांड्याला वर पाठवलेलं, त्यांनी 40+ केले. लास्टला टीम डेव्हिड आला, त्यांनी थोडाफार 4-5 बॉल खेळले. प्लस अजून कोण खेळला त्यांच्याकडून आणि असे करत 200 रन्स केले. त्यांच्याकडून तो जो साकीब बॉलर आहे त्यांनी चांगली बॉलिंग टाकली. मलिंगा एक त्यांना ग्रुपचा एक्का मिळाला. त्या दोघांनी 4-4 ओव्हरमध्ये 33 एकाने 31 रन्स केले. तर ओव्हरऑल खूप चांगली बॉलिंग परफॉर्मन्स होता आहे लोकांचा. SRHचे बॉलर आहेतच चांगले. RCBचे पण आहेत, पण ह्या IPLमध्ये सगळ्यात चांगली बॉलिंग सध्या जर जास्त कोणाची आहे तर ती आहे GTची. रबाडा, सिराज प्लस काय तो राशिद खान आणखीन तो अर्शद खान आहे, तो पण चांगला टाकतो बॉल. अजून एक कोणतरी बॉलर आहे त्यांचा स्पिनर आहे साई किशोर आहे अजून. प्लस चांगली बॅटिंग बॉलिंग लाईनअप आहे त्यांची. प्रसिद्ध कृष्णा परत सुंदरला तर देतच नाही बॉलिंग, पण ऑप्शन पण भरपूर आहे आणि सध्या फॉर्ममध्ये पण आहेत बॉलर त्यांचे. मेन सगळ्यात त्यांच्याकडे रबाडा आणि राशिद खान, कारण हे गेले 2-3 IPL यांचा फॉर्म खूप खराब होता, रबाडाचा सुद्धा आणि राशिद खानचा पण ह्या वेळेला खूप
चांगला कमबॅक केला त्याला पण. रबाडा तर कमाल, काय स्पीड कालच बोललो की 150 प्लसची अख्खी ओव्हर टाकतो तो 6च्या 6 बॉल. सध्या तरी क्रिकेटमध्ये 6च्या 6 बॉल 150 प्लसने टाकणारा अजून तरी बॉलर नाही. 150 टाकणारे आहेत बरेच, पण ते ओव्हरमध्ये 2-3 बॉल टाकतात, बाकी 145 147च्या आसपास असतात. रबाडाने स्पीड सॉलिड वाढवली. तर अशा प्रकारे RCBने आपलं स्थान टॉपला ठेवलं आहे. त्यानंतर GT, या दोघांना ॲडव्हान्टेज तेच आहे. दोघांपैकी एक जरी टीम हरली तर त्यांना सेकंड चान्स आहे फायनल खेळण्याचा, मध्ये फायनलमध्ये जाण्याचा. तर आता ह्याला अहमदाबादला आहे पहिली फायनल, नाही पहिली फायनल नाही, फायनल अहमदाबादला आहे. त्या क्वालिफायरिंग आहे. आता अजून एक स्पॉट फिक्स व्हायचं बाकी आहे. पंजाब आणि RCBने RRमधून कुठलीतरी एक येईल. मी प्रे करतो आहे की पंजाब यायला पाहिजे, कारण मी सध्या पंजाबला सपोर्ट 2 गोष्टींसाठी करतो. श्रेयस अय्यरची कॅप्टनशिप, त्याचा फॉर्म, आणि त्यांनी याच्या आधी कधीच कप जिंकला नाही म्हणून त्यांना मी सपोर्ट करतो की ते लोक फायनलला यायला पाहिजे. तर जी खूप सगळ्या गोष्टी त्यांना ते म्हणजे असं होऊ दे की त्यांना पुढे त्यांना जाता येऊ दे. त्यांनी आपल्या टीम, त्यांची जी मॅच आहे ती जिंकणं गरजेचं आहे. RR त्यांची जी मॅच आहे ती ते हरणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ते लोक पुढे जाऊ शकतात. तर बघू असं सगळं हे जुळून येतं का आणि पंजाब पुढे जाते का. RR पण चांगली टीम आहे, पण पंजाब थोडं जास्त, पंजाबकडे झुकतं माप आहे. पंजाब गेली पाहिजे फायनलला. तर त्यांची मॅच थर्डवर SRH आहे, त्यांच्याबरोबर असणार आहे. तर मजा येणार आहे. तर IPL संपण्याच्या कगारवर आहे, संपत आले आहेत. IPLच्या मोजून मला वाटतं आता एक ह्या लीग मॅच बाकी आहेत, म्हणजे अजून 5 मॅच त्या असतील, 5-6 मॅच. त्याच्यानंतर क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि मग फायनल, म्हणजे एक मला वाटतं 7-8 मॅच होतील अजून. तर मजा आली जेवढ्या पण IPLच्या मॅचेस झाल्या बघायला, त्याच्यावर रिव्ह्यू करायला. तर IPL नंतर मग परत इंडियाच्या ज्या मॅचेस असेल किंवा दुसऱ्या कंट्रीच्या, त्याच्यावर पण आपण रिव्ह्यू करूया. आणि मित्रांनो, तुम्ही मला कोणच कमेंट्स नाही करत आहे की माझा व्हिडिओ कसा होतो आहे, आवडतो आहे नाही आवडतो आहे, काय माझ्या चुकतात आहे, त्रुटी आहेत कुठे, मला कळवा, मला कळेल. आणि जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असाल माझ्यासोबत त्यांच्या गोष्टी शेअर करायला किंवा कुठल्या मॅचबद्दल रिव्ह्यू द्यायला, तर कमेंट्स करा. आपण एक लाईव्ह व्हिडिओ करू. तर याच नोटवर आजचा व्हिडिओ संपवतो. तर आपली काळजी घ्या आणि सेफ राहा, आनंदी राहा.